आता इथे जी त्यांनी आपल्याला आवर्त सारणीचा तक्ता इथे करून दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण तो तयार केलेला आहे। तर तिथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिल्या 1 ते 20 मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरक्षण संज्ञेखाली लिहून त्याच्याखाली त्या मूलद्रव्याची संयुजा लिहा। मग आता आपण हायड्रोजन, हेलियम याप्रमाणे हे 20 मूलद्रव्य कार्बनपर्यंत लिहून घेतले। आता हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, मग त्याची संयुजा किती झाली? 1 झाली। त्याचप्रमाणे हेलियमचा अणुअंक 2 आहे, मग त्याची संयुजा किती आहे? 0 आहे। लिथियमची अणुअंक 3 आहे, मग त्याचं इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 1 याप्रमाणे। मग त्याच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 1 आहे, मग त्याच्यावरून त्याची संयुजा झाली 2। त्याचप्रमाणे हे पुढे इथपर्यंत आपण कार्बनपर्यंत लिहिलेले आहेत। आणि ह्या ज्या पूर्ण संयुजा आहेत त्याच्या ह्या लाल ज्या लिहिलेल्या आहेत त्या संयुजा आहेत। म्हणजे तिथे निऑनचं काय, हा निष्क्रिय वायूचा गट आहे, हेलियम हा पण निष्क्रिय वायूचा गट आहे। तर इथे ह्यांची संयुजा किती येते? 0, कारण त्यांचं बाहेरचं अष्टक जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे ते स्थिर झालेले आहेत, त्यामुळे इथे ते निष्क्रिय वायू देतात। आणि इथे हे नेहमी आपण जसं आधी शिकलेलो आहोत तर त्यांची संयुजा इथे लिहिलेली आहे।